पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती संदर्भात जी काही महत्त्वपूर्ण अपडेट होती आतापर्यंतची सगळ्यात मोठी ती अपडेट म्हणजे मुंबई पोलीस भरतीचा कट ऑफ आणि फायनल मेरिट. तर मुंबई पोलीस भरतीचं जे काही या ठिकाणी ग्राउंड प्लस लेखी परीक्षा फायनल मेरिट आहे, तर ती कधी लागणार आहे आणि कोणत्या कॅटेगरीसाठी ते किती लागणार आहे, हा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे. आता महत्त्वाचं म्हणजे भरपूर महिला त्याच्यानंतर पुरुष विचारत आहे की सर मी एस सी कॅटेगरीचा आहे, मी एस टी आहे, मी ओपन आहे किंवा ओ बी सी आहे, मग माझी कास्ट या ठिकाणी आहे आणि मला ग्राउंडमध्ये एवढे मार्क आहे आणि त्याच्यानंतर मी लेखीमध्ये एवढे मार्क घेतले, तर माझ्या कॅटेगरीचा कट ऑफ आणि फायनल मेरिट किती लागणार आहे, म्हणजे फायनल मेरिट किती लागणार आहे. तर तेच मी तुम्हाला ग्राउंड प्लस लेखी परीक्षा सर्व कॅटेगरींसाठी, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, महिला व पुरुष सगळ्यांसाठी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की शेवटपर्यंत बघा आणि कुठल्याही प्रकारची कमेंट करताना अगोदर पूर्ण व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर कमेंट करा. तुमचे जेवढे पण डाऊट असतील, काही अडचणी असतील, कमेंटमध्ये विचारा. आपला नंबर आहे 7248994648. याच्यावरती तुम्ही कधी पण काही पण कुठल्याही अडचणी तुमच्या पोलीस भरती असो, कुठलीही भरती असो, तुम्ही विचारू शकतात. तर सगळ्यांच्या अडचणी सॉल्व्ह केल्या जातील. तर ठीक आहे, व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. त्याच्या अगोदर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, समोर मुंबई पोलीस भरती फायनल मेरिट, फायनल कट ऑफ 2026. खूपच कमी मेरिट यावर्षी लागले, महत्त्वाचं म्हणजे. तर बघा काय नेमकं ती अपडेट मी तुम्हाला आता देतो. बघा, सगळ्याच ठिकाणी या ठिकाणी मेरिटाची तुम्ही वाट पाहताय. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय, तुम्ही किती मार्क घेतले ग्राउंडमध्ये, लेखीमध्ये, ते कमेंटमध्ये तुम्हाला अगोदर सांगायचं आहे आणि तुमचा जिल्हा पण टायपिंग करायचा आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला कट ऑफ सांगतो. एस सी कॅटेगरीसाठी जनरल 125 लागेल. आता जनरल म्हणजे कोणता? जनरल म्हणजे असा विद्यार्थी की ज्याला कुठलंही आरक्षण नाही आहे, तो प्रकल्पग्रस्त नाही आहे, भूकंपग्रस्त नाही आहे, त्याच्यानंतर इतर तो होमगार्ड नाही आहे किंवा पोलीस पाल्य नाही आहे, असा विद्यार्थी. म्हणजे डायरेक्ट तुम्ही जर भरती दिली, तुमचे आई वडील वगैरे कोणी पोलीसमध्ये नाही आहे किंवा तुम्ही होमगार्डमध्ये नाही आहे, तुम्हाला इतर सर्टिफिकेटचं आरक्षण नाही आहे, त्या विद्यार्थ्याला म्हणतो सर्वसाधारण जनरल. तर जनरल एस सी 125, महिलांसाठी 118, त्याच्यानंतर स्पोर्टमॅन 110, प्रोजेक्ट अफेक्टेड 115, अर्थक्विक अफेक्टेड 112, त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन 94, पोलीस पाल्य 108 आणि होमगार्डसाठी 119. तर बघून घ्या, एस सी कॅटेगरीमध्ये पुरुष व महिला, त्याच्यानंतर स्पोर्टमॅन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्तांसाठी अशा पद्धतीचा हा कट ऑफ लागणार आहे. बघा, तुम्ही सगळ्यांनी बघून घ्या. वाटलंच तर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर समोरची कॅटेगरी एस टीसाठी या ठिकाणी जनरल 122च्या दरम्यान जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल सर हा कट ऑफ तुम्ही कशाच्या बेसवरती सांगताय? आता बघा, मागच्या वर्षी जागा या ठिकाणी 2500 होत्या. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे यावर्षी जागा आहे 3500. तर 3500 जागा आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे 35,000 विद्यार्थी या ठिकाणी लेखी परीक्षेला बसले आणि एवढ्याच विद्यार्थ्यांमध्ये मेरिट आहे. म्हणजे मागच्या वर्षी जागा कमी होत्या तर मेरिट लागलेलं होतं याच्यापेक्षा जास्त. यावर्षी जागा जास्त आहे तर मेरिट जाईल कमी. तर एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, मेरिट कमी जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा जनरल 122, त्याच्यानंतर एस टी कॅटेगरीचं मी सांगतोय. जनरल 122, महिलांसाठी 117, स्पोर्टमॅन 110, प्रोजेक्ट अफेक्टेड 111, अर्थक्विक अफेक्टेड 81, एक सर्व्हिसमॅन 68, त्याच्यानंतर पोलीस पाल्य 110 आणि होमगार्ड 118. त्याच्यानंतर विजय ए या ठिकाणी बघू शकतात 130, जनरल, महिला 123, स्पोर्टमॅन 119, प्रोजेक्ट अफेक्टेड 124, त्याच्यानंतर अर्थक्विक अफेक्टेड 121, एक सर्व्हिसमॅन 102 आणि या ठिकाणी समोरचं आहे पोलीस पाल्य 113 आणि होमगार्ड 125. ठीक आहे, एन टी बी कॅटेगरी आपली समोरची. जनरल 129, महिलांसाठी 120, स्पोर्टमॅन 118, प्रोजेक्ट अफेक्टेड 123, त्याच्यानंतर अर्थक्विक अफेक्टेड 122, एक सर्व्हिसमॅन 96, त्याच्यानंतर पोलीस पाल्य 110, होमगार्डसाठी लागणारे 126, त्याच्यानंतर एन टी सीसाठी लागणारे 131, जनरल, महिलांसाठी 121, स्पोर्टमॅन या ठिकाणी लागणार आहे 120, प्रोजेक्ट अफेक्टेड 124, अर्थक्विक अफेक्टेड 126, एक सर्व्हिसमॅन या ठिकाणी 111, पोलीस पाल्य 110 आणि होमगार्ड 126. त्याच्यानंतर एन टी डी समोरची कॅटेगरी, त्याच्यासाठी जनरल लागेल 130, महिलांसाठी 125, स्पोर्टमॅन 123,
त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड 125, त्याच्यानंतर अर्थक्विक अफेक्टेड या ठिकाणी बघू शकतात की तुमचा जवळपास कमीच लागणार आहे. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन 116, त्याच्यानंतर बघू शकतात पोलीस पाल्य 111, त्याच्यानंतर होमगार्ड 123, त्याच्यानंतर SBC कॅटेगरी, SBCसाठी जनरल लागेल 124, महिला 117, स्पोर्टमॅन लागेल या ठिकाणी 116. त्याच्यानंतर समोरचं बघू शकतात प्रोजेक्ट अफेक्टेड 121, अर्थक्विक अफेक्टेड 106, एक सर्व्हिसमॅन 86, पोलीस पाल्य 110, होमगार्डसाठी 122. त्याच्यानंतर OBC कॅटेगरी जनरल 128, महिलांसाठी 122, स्पोर्टमॅन 119, प्रोजेक्ट अफेक्टेड 123, अर्थक्विक अफेक्टेड या ठिकाणी 121, त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन 112. त्याच्यानंतर या ठिकाणी समोरचं पोलीस पाल्य बघू शकतात 107, होमगार्डसाठी 121. त्याच्यानंतर ACBC कॅटेगरी, ACBC म्हणजे जे मराठा विद्यार्थी होते त्यांना वेगळं आरक्षण देण्यात आलेलं आहे ACBCमध्ये, तर त्यांच्यासाठी कट ऑफ लागेल जनरल 131, महिलांसाठी 124, स्पोर्टमॅन 122, प्रोजेक्ट अफेक्टेड 125, अर्थक्विक अफेक्टेड 120. त्याच्यानंतर समोरचा एक सर्व्हिसमॅन 116, त्याच्यानंतर पोलीस पाल्य 114, होमगार्ड 125. त्याच्यानंतर EWS, मागच्या वर्षी EWSचं मेरिट लागलेलं होतं 123 जनरलला, यावर्षी जनरल 121पर्यंत जाईल, महिलांसाठी 113, स्पोर्टमॅन जाणार 112, त्याच्यानंतर 113 प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्विक अफेक्टेड 120, त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन 98, पोलीस पाल्य 102 आणि होमगार्ड 119. त्याच्यानंतर ओपन, सगळ्यात जास्त कट ऑफ लागतो ओपनमध्ये, तर ओपनमध्ये सगळ्यात जास्त कट ऑफ लागतो आणि महत्त्वाचं म्हणजे तिथं यावर्षी 132पर्यंत तो कट ऑफ जाणार आहे, मागच्या वर्षी 33 किंवा 34 होता. त्याच्यानंतर बघा महिलांसाठी या ठिकाणी पाहू शकतात 127, स्पोर्टमॅन 125, प्रोजेक्ट अफेक्टेड 128, अर्थक्विक अफेक्टेड 124, एक सर्व्हिसमॅन बघू शकतात 121, पार्ट टाईम 98, पोलीस पाल्य 117 आणि होमगार्ड 128. अशा पद्धतीचं ओपन कॅटेगरीचं मेरिट लागणार आहे. ओपनचं टफच लागतं, कॅटेगरी मेरिट कमी लागतं. ठीक आहे, सांगण्याचा मुद्दा आहे. बघू शकतात सबस्क्राईब गव्हर्नमेंट जॉब गुरुजी गणेश पवार सर माझं नाव आहे, माझा नंबर पण आहे. काही अडचण असेल काही असेल, तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे, त्याच्यानंतर तुम्ही ग्राउंड लेखी परीक्षेमध्ये किती मार्क घेतले कमेंटमध्ये सांगा. काही अडचण असेल तरी विचारा, व्हॉट्सॲप नंबर आहे. आता महत्त्वाचा पॉईंट असा आहे की हा कट ऑफ पूर्णपणे ॲनालिसिस करून तयार करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही म्हणाल सर काही बदल होऊ शकतो किंवा एवढाच लागेल, याच्यामध्ये जास्तीत जास्त 1 किंवा 2 मार्काचा बदल होऊ शकतो, याच्यावरती बदल होऊ शकत नाही. कारण पूर्णपणे हा किती जागा आहे, काय आहे, अर्ज किती आले त्यांचा विचार करून या ठिकाणी कट ऑफ तयार करण्यात आलेला आहे, म्हणजे फायनल मेरिट. तर बघा अशाच पद्धतीने मेरिट लागेल. एवढे मार्क जर तुम्हाला असतील तर तुम्ही सेफ स्कोरमध्ये आहात, म्हणजे तुम्ही सेफ आहेत. लक्षात घ्या, तुम्ही पोलीस होऊ शकतात, भरती होऊ शकतात. आता सगळं काही तुमच्या लक्षात आलं असेल. कट ऑफ कमीच आहे, कमी मार्क घेणारे सुद्धा पोलीस होतील. काही या ठिकाणी 90वरती पोलीस होतात, काही 110वरती. ठीक आहे, यामध्ये एवढंच सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करतोय की कट ऑफ एवढा लागेल, याच्यामध्ये 1-2 मार्कांचा बदल होऊ शकतो. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. आता तुम्हाला किती मार्क आले काय आले कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. समोरची अपडेट मी तुम्हाला लवकरच देणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.